शत्रूही मरताना ज्याचे कौतुक करून गेला असा वाघाचा छावा छत्रपती संभाजी सह्याद्रीचा दुसरा राजा होऊन गेला. छत्रपती संभाजी सह्याद्रीचा दुसरा राजा होऊन गेला. अर्थातच ही थीम महाराष्ट्र भूमी पावन कोटी वंदन करून मन संत वीरांच्या भूमीला इथे इतिहास खरा घडला. रंगवंशी त्रिवार वंदतो शिवपुत्राचे चरित्र सांगतो. हर 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 नाद गरजतो. सह्याद्रीच्या गिरीशिखरांवर भोळा शंभू साद घालतो. भोळा शंभू साद घालतो. शिवपुत्र शंभू राजा स्वराज्याचा भगव्याचा आणि मराठ्यांचा दुसरा छत्रपती. वाघाला फाडणारा आणि हत्तीलाही झुंजवणारा आमचा लढवय्या शंभू छत्रपती. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिणारा आणि 8 भाषांचे ज्ञान असणारा गुणवंत राजा. परस्त्री माते समान अशी शिकवण देणारा आमचा संस्कारी राजा. औरंगजेबाच्या 5 लाख फौजेला तब्बल 9 वर्ष झुंजवणारा आमचा राजा. 120 लढाया केला पण एकही हार नाही, तह नाही असा पराक्रमी राजा. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही मर्द मराठ्यांची जात अशी मराठ्यांची ओळख करून देणारा आमचा महापराक्रमी राजा. आज 350 वर्ष होऊन गेली पण खोट्या इतिहासाने कलंकित झालेला आमचा राजा शंभू राजा कोणाला कळलाच नाही. अवघ्या 32व्या वर्षी हिंदवी स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी बलिदान दिलेला राजा आम्हाला समजलाच नाही. चला तर मग जाणून घेऊया मृत्युंजय धर्मवीर राजाची कहाणी. छावा 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 छावा. पहिली माझी ओवी गा माझ्या जिजा भवानीला जिनदी सदा कविला सोनियाचा. दुसरी माझी ओवी गा माझा शिवबाई केलं राज पृथ्वीचे करील बाळ माझा. स्वराली पांडुरंग पाटीलचे पॅरेंट्स असले तर कृपया स्टेजच्या इथे संपर्क साधायचा आहे. स्वराली पांडुरंग पाटील विद्यार्थी आहे. स्वराली पांडुरंग पाटील लाख पेटल्या मशाली अनुस्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट ही झाली.
हिंदवी स्वराज्य आहे. इथे आया मायांची पूजा केली जाते. जा तुझ्या मालकाला जाऊन सांग, पुण्याची जहागिरी आता महाराज साहेबांची अर्धांगिरी चालू. कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही, बरीदशाही आणि मुघल या 5 पातशहांनी ऐश्वर्य संपन्न महाराष्ट्रामध्ये अन्याय माजवला होता. हा अन्याय आणि अंधकार दूर करण्यासाठी मा जिजाऊ मातांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि हेच गोड स्वप्न छत्रपती शिवरायांनी सत्यात उतरवलं. ज्वालामुखीच्या उद्रेकातून जन्मलेल्या या काळ्या कातळाच्या प्रदेशामध्ये भगवा ध्वज तेजाने फडकू लागला, झळकू लागला. शिवतेजाने मराठ्यांच्या मनी स्वराज्याचा भंडारा उधळला. गेली 350 वर्षाचं ग्रहण सुटलं आणि या मातीत हिंदवी स्वराज्य अवतरलं गेलं. हेच हिंदवी स्वराज्याचं स्वप्न खांद्यावर लिलया पेलण्यासाठी 14 मे 1657 रोजी स्वराज्य सूर्य पुन्हा एकदा या महाराष्ट्र भूमीत अवतरला. सह्याद्री पुन्हा एकदा आनंदला. पुत्र शिवबा राजेंना झाला, पुत्र सईबाईंना झाला. अवघ्या महाराष्ट्राच्या आऊसाहेब जिजाऊ आज थोरल्या आऊसाहेब झाल्या. जगदंब जगदंब, आई जगदंबे, आमचं गाऱ्हाणं तू ऐकलंस. तुझ्या कृपेनं सईच्या पोटी हिंदवी स्वराज्याचा वारस मिळाला. बाळराजांचा जन्म पुरंदरावर झाला. ते नक्कीच उद्याचे रणधुरंदर ठरणार. मुजरा आऊसाहेब. शिवबा, बरं झालं, अगदी टाकोटाक पुरंदरावर दाखल झालात. आऊसाहेब, आपण नेहमी म्हणत आलात या भोसले कुळावर सांब सदाशिवाचा वरद असताय म्हणून. आमचा कयास आहे
की प्रत्यक्ष महादेवानंच भोसले कुळात जन्म घेतलाय. दादा महाराजांची यादगीर म्हणून आपण बाळराजेंचं नाव शंभूजी ठेवू. पण बाळराजे पालथी जन्माला आलेत म्हणून काय झालं? ते पालथे जन्माला आलेत म्हणजे संपूर्ण मोगलाई पालथी घालणार हे नक्कीच. आणि आपण पाहिलेल्या स्वराज्य मंदिराचा ते कळस ठरतील आऊसाहेब. शमशेरीची चमक दाखवी तशीच बुद्धीची, दाखवी तशीच बुद्धीची. सदा जागृती मनी असावी स्वराज्य वृद्धीची, असावी स्वराज्य वृद्धीची. शौर्याच्या तेजाने कुणी परतवा अंधाराला, शौर्याच्या तेजाने कुणी परतवा अंधाराला. संभाजी 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 संभाजी. हलवा सयानो सांगावा कुणाला, संभाजी बाळाला या उगवत्या सूर्याला, संभाजी बाळाला या उगवत्या सूर्याला, संभाजी बाळाला या शिवपुत्र राजाला, संभाजी बाळाला या शिवपुत्र राजा. संभाजी राजेंच्या जन्मामुळे पुरंदर आनंदला, सह्याद्री मोहरला. पण सईबाई राणी साहेबांना दुर्धर व्याधीनं ग्रासलं. शंभूराजे अवघ्या 2 वर्षाचे असताना सईबाईंचं निधन झालं. चिमुकल्या संभाजी राजेंना सांभाळण्यासाठी कापूर होळची धारऊ आई धावली. मराठ्यांचा हा भावी राजा दिसा मासानं वाढू लागला. आऊसाहेबांच्या देखरेखीखाली घडू लागला, विद्या घेऊ लागला, भाषा शिकू लागला. गोमाजी नाईक पानसंबळांकडे शस्त्रविद्येचे धडे गिरवू लागला. समशेरी इतक्याच वेगाने पांडित्याची लेखणीही हाती मिरवू लागला. याचाच परिणाम म्हणून पुढे नखशिखांत, नायिका भेद, बुधभूषणम, 7 शतक हे 4 संस्कृत ग्रंथ या शिवपुत्राने लिहिले, तेही अवघ्या 14व्या वर्षी.
इकडे शिवरायांनी 5 जानेवारी 1664 साली औरंगजेबाच्या सुरत शहराला लुटून त्यास बदसुरत करून टाकलं. स्वराज्यास झालेली द्रव्यहानी भरून काढली. तोच एक वाईट खबर आली. शिवरायांचे आबासाहेब शहाजीराजे शिवबांची स्वराज्य पंढरी डोळ्यात साठवून स्वर्गवासी झाले आणि राजगडच्या रावळातले देव सूतकात पडले. यातच स्वराज्यावर संकट ढग खोंगावू लागले. सुरतेच्या झालेल्या अवस्थेमुळे तप्त झालेल्या औरंगजेबाची आज्ञा आणि अफाट सैन्य आणि बेसुमार दारुगोळा घेऊन मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान महाराष्ट्रावर झंझावाती आक्रमण करून आले. पुरंदरावर घनघोर लढाई माजली. असंख्य मोगली तलवारींपुढे मुठभर मावळ्यांची मुंडकी उडू लागली. मुरारबाजी पडले आणि अखेर महाराजांना तह करावा लागला. जिंकलेले 23 किल्ले परत द्यावे लागले आणि कोवळ्या 9 वर्षाच्या संभाजी राजांना पोलीस म्हणून औरंगजेबाकडे पाठवण्याची अट नाईलाजाने मान्य करावी लागली. मुजरा दादाजी, आइए आइए, विराजिए. ये है सल्तनीय मुगलिया के नेक बहादुर दिलेर खान साहब. संभा, ये शाही बिलखाने का हाथी अला हजरत ने आपको नजर किया है. आप मुगल दरबार के सबसे कम उम्र के 5000 सरदार है. क्यों कुंवर, ये हाथी पसंद आया? दादाजी, ते बिचारे मुके जनावर, आम्हासच काय ते कोणालाही पसंद येईल. क्यों शंभूराजे, इतना बड़ा शाही हाथी कैसे ले जाओगे? उठा के, कंधे पर उठा के? खान साहेब, चुलत डुलत का होईना तुमचं हे जनावर चालतं. ते नेणं खूप सोपं, पण याद राखा, आमच्या आबासाहेबांनी दिलेले बुलंद पहाड आणि गडकोट चालत नाही. ते नेणे महाकठीण. आमच्या सह्याद्रीच्या वाट्याला जाऊ नका, कारण या सह्याद्रीच्या कुशीत आणि दरीखोऱ्यांच्या मुशीत फक्त मराठे आणि वाघच सुपसतात. आता पुन्हा आगळी कराल तर तो क्या शंभूराजे? ते भक्त आल्यावर सांगूच. चला राजू काका. दादाजी, येतो आम्ही. जय भवानी. या अल्लाह, क्या तीखी जुबान है उसकी. जुबान है या शेर की दहाड़. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजिता दार, ही मर्द मराठ्याची जात. शंभूराजे, 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 राजे 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 शंभूराजे, शंभूराजे, शंभूराजे. तुझ्या तलवारीची धार देई सारे झुकून तुला मुजऱ्यांचा मान. तळप 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 तळप
तुझ्या तलवारीची धार भी सारे झुकून तुला मुजऱ्यांचा मान तू अभिमान सकल जनाचा तू अभिमान भगव्या रक्ताचा तू अभिमान शंभूराजे 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 शत्रु बस एकच वार अशी तुझी चाल कापे किल्ले हजार घाव शत्रु बस एकच वार अशी तुझी चाल कापे किल्ले हजार तू स्वाभिमान मर्द मराठ्यांचा तू स्वाभिमान भगव्या झेंड्याचा तू स्वाभिमान शंभूराजे 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 शंभूराजे. आणि हे सह्याद्रीचे शिवशंभू आग्र्याला निघाले भेटायला औरंगजेब आलमगीरा. अल्लाह ताला की मेहर से हमारी 50वीं सालगिरह तक हमारी सब मुरादें पूरी हो गई है. जाफर खान, इस खुशी के मौके पर तख्त के वफादारों को खिल्लत तस्लीम की जाए. शिवरायांकडून पराभूत झालेले सरदार पुढच्या रांगेत आणि शिवरायांना मागच्या रांगेत उभे केल्यामुळे हा सह्याद्रीचा सिंह औरंगजेबाच्याच दरबारात कडाडला आणि औरंगजेबाच्या 5000 फौजेच्या पोलादी नजर कैदेत पडला. शरीर जरी औरंगजेबाच्या कैदेत असलं तरी महाराजांची बुद्धिमत्ता आभाळाला गवसणी घालत होती. त्यांनी डाव टाकला, फासे फेकले आणि स्वतःला शहाणा, धुरंदर आणि अकल का सरताज मानणाऱ्या औरंगजेबाला हातोहात चकवून सह्याद्रीच्या वाऱ्यावर स्वार होऊन राजे रातोरात पेठाऱ्यांमधून पसार झाले, स्वराज्यात आले. शंभू राजांना मात्र सुरक्षेसाठी मथुरेत ठेवण्यात आलं. पुढे जाऊन 1 वर्षानंतर संभाजी राजे स्वराज्यात सुखरूप परतले. राज थोरला आबासाहेब जाऊन 2 वर्ष वीत आली. घरात मर्ती घडलंय म्हणजे 3 सालांच्या आत शंभूराजांचं हात पिवळं करायला पाहिजे बघा. हा बरी बात काढली बजाजीराव. या निमित्तानं तरी आऊसाहेबांचं दुःख थोडं हलकं होईल. शंभू राजांचा विवाह ही नुसती कल्पना ऐकताच राजांच्या राजकारणी देहातील आबासाहेब मुहरून उठले आणि त्यांच्या सतेज डोळ्यांसमोर शृंगारपूर उमटलं. भोसले शिर्के रक्तसंबंध जोडले गेले आणि शिर्क्यांची राजाऊ स्वराज्याच्या गोकुळात येसुबाई म्हणून माप ओलांडती झाली आणि शंभूराजांच्या लग्नाचा गोंधळ मांडला गेला. आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी, आधी माय तू भवानी साऱ्या सृष्टीची जननी. नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी, आधी माय तू भवानी साऱ्या सृष्टीची जननी. आज गोंधळ मांडला ग, आज
आज गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा हागर 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 कुंकूचा मळवट कपाळी भरला साडी चोळीनं आईचा शृंगार सजला हळद कुंकूचा मळवट कपाळी भरला साडी चोळीनं आईचा शृंगार सजला दीप ज्योतीला लखलखला आई तुझा गाभारा सौभाग्याचं लेण माऊली दे ग तू आम्हाला खाऊन येशी खाऊन येई संकट काळी शक्ती रूप दाता शक्ती रूप दाता गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा हागर गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा हागर आज रात्रीला जागर चालला आई तुझ्या दरबारी ग देऊन देऊच्या हस्ती रक्षे गोंधळ घातला ग उदो कारगर सतीन माझे माय माऊलीचा ग तुझी मनाची होती भरली ग त्याला घातली कव्याची महाल ग तुझा वाजवितो हाती स्वामिनी अंबाबाई गोंधळाला ये तुला स्वामिनी अंबाबाई गोंधळाला ये गोंधळाला ये मोरोपंत शंभूराजे खरंच धैर्यवान. आमचा जीव भरून आला होता शंभूराजांना मथुरेत माघारी ठेवताना. त्यांच्या बुद्धी चातुर्यामुळेच आम्ही राजगडी सुखरूप परतलो. त्यांना मात्र मथुरेत एक साल हाल सोसावे लागले, रानावनात पायपीट करावी लागली. मुजरा आबासाहेब, आई भवानीनं कृपेची सावली धरली आणि आलमगीराची पकड भेदून आम्ही पुन्हा एकदा आपल्या मायभूमीत परतलो. कारण आपल्या पराक्रमा इतकंच आपलं चातुर्य तेज आहे आबासाहेब. मग तुम्हीही आता आपल्या कमरेला रणांगणाच्या नावानं दिलेरीचं म्यान बांधा शंभूराजे, आणि या स्वराज्याच्या अस्मितेसाठी समशेर फिरवा. आमचे विचार, आमची स्वप्न, आमचा ध्येयवाद, आमची स्वराज्य निष्ठा आणि आमचं मन ज्या आज्ञेची वाट पाहत होतं तो हा क्षण आलाय. बोलावं आबासाहेब, बोलावं. शंभूराजे, आपल्या पहिल्या हत्यारी मोहिमेचं नेतृत्व करा. घ्या भवानीचं नाव, उपसा समशेर, माराटाचा आणि दौडा उत्तरेकडं. गुजरात पासून खंबायत पर्यंतचा प्रांत स्वराज्यात घ्या आणि जवाहर आणि रामनगर ही सोडू नका. आसमानी फत्ते करूनच या. हर हर.
महादेवचा ललकार घुमून शंभू राजांची पहिली मोहीम आभाळा एवढं यश घेऊन परतली. इकडे 6 जून 1674 ला शिवराय छत्रपती झाले. ते यश, ती यशस्वी कारकीर्द, ती ध्येयनिष्ठा, ते आदर्श प्रशासन पाहून कृतार्थ झालेल्या डोळ्यांनी आऊसाहेब हे जग सोडून निघून गेल्या आणि संभाजी राजे खऱ्या अर्थाने पोरके झाले. त्यांच्या या पोरकेपणाभोवती कुंपण उभा केलं ते आप्त स्वकीयांनीच. त्यांची बदनामी होण्यासाठी कट कारस्थान रचण्यात आली. इतकंच नव्हे तर राज्य सिंहासनाच्या लोभापायी 2दा विषप्रयोगही करण्यात आला. पण संभाजी राजे अविचल होते. छत्रपती शिवरायांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वस्व अर्पण करण्यास सिद्ध होते. शंभू राजांनी आपल्या पराक्रमाने सारं आसमान थरवून टाकलं. मराठी अस्मितेचा भगवा उंच आभाळी डौलू लागला आणि या यशस्वी यशानंतर संपन्न झाला
संभाजी राजेंचा राज्याभिषेक सोहळा. बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार हे श्रींचे राज्य महत तंजावर ते तहत पेशावर करू. हर हर शंभू राजा, शंभू राजा, शंभू राजा, शंभू राजा, शंभू राजा. शंभूराज शिवरायांच्या प्रिय रायगडी. शंभूराज सिंहासनी रुद्रवैसल. शंभूराज शिवरायांच्या प्रिय रायगडी. ढोलक्या मातीचं रे डोळं पुसलं नायका रायतेच्या मनी. शिवरायांच्या प्रिय रायगडी. मातीचं रे डोळं पुसलं नायका रायतेच्या मनी. रायतेच्या मनी हा संतोष दाटला. शंभूराज घोष घुमला. शंभूराज सिंहाचा शाबार. शंभूराज शिवराय स्वर्गाचे तेज. शास्त्रवीर मुघल संहारक रणमर्द विद्वान शिवपुत्र श्री 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 छत्रपती संभाजी महाराज. समशेर बहादूर, राजकारण धुरंधर, प्रजाहित दक्ष आणि हिंदवी स्वराज्य संवर्धक संभाजी राजे मुत्सद्दीगिरीत ही आदर्श होते. डच,
फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज या परकीय सत्तांवरही त्यांची बुद्धी आणि बळ मात करत होते. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर दूरवर दबा धरून बसलेला मनोमन जळफळणारा शत्रूही त्यांच्या तीक्ष्ण नजरेला दिसत होता. तो म्हणजे त्रिचिरापल्लीचा चिक्कदेवराय. अरे कोण ते संभाजी? महाराष्ट्रामधला एक जमीनदार शिवाजीचा मुलगा. अरे असो दे, पण म्हणून काय अख्ख्या जगाचं राजा असतंय काय ते? आमच्याकडे काय शस्त्र नाही का धरायला ते मनगट नाही का? ते शस्त्राला धार नाही म्हणते मी. अरे येऊन तर दे त्या संभाजीला. एवढा चिक्क तुकडं करतय बघा हे चिकदेवराय. त्याच समजून चालवते ना, साधं नाहीये चिकदेवराय. आणि आला मराठ्यांचा तुफानी हल्ला आला. धुमश्चक्री सुरू झाली. शंभू लोळ धडकला. तुंबळ युद्ध पेटलं. चिक्कदेवराय, आम्ही तुझ्याशी मैत्रीचा हात पुढे केला तर तू आमचे 3 पराक्रमी सरदार दादाजी काकडे, जैताजी काटकर आणि संताजी निंबाळकर यांची कत्तल करून त्यांची मुंडकी श्रीरंगपट्टणमच्या वेचीवर टांगलीस. आता बाघ त्याचे परिणाम. आता तुझंही सिर कलम करून आम्ही या त्रिचिरापल्लीच्या वेचीवर टांगून ठेवू. शंभूराजे, एकदा आम्हाला माफ करा शंभूराजे. परत असा गफलात आमच्याकडून होत नसतंय हो शंभूराजे. आणि त्रिचिरापल्लीचा किल्ला किल्लेदाराच्या मदमस्त अहंकारासह काबीज झाला. मराठी यशाच्या सीमा गोव्यापर्यंत जाऊन धडकल्या. पण तुळजा भवानीची प्राणप्रतिष्ठा केलेल्या या स्वराज्याच्या पवित्र मंदिरात व्यक्तिगत स्वार्थाच्या नखांनी फितुरीची घूस पोखरू लागण्याचा तो दुर्दैवी क्षण आला. मुजरा राणी साहेब. दादासाहेब, आपण यावं. आणि हो दादासाहेब, अहो या घडीला आम्ही राणी साहेब नाही, आपली बहीण आहोत. हो, पण शेवटी आम्ही आपले सेवकच आहोत आणि सेवकांना आपली पायरी ओळखून राहावं राणीसाहेब, बरोबर ना? बरं ते जाऊ द्या. बाळंतीण कसे आहेत? अगदी उत्तम. म्हणजे यावरून आम्ही येण्याचं कारण आपण जाणलंच असेल राणीसाहेब. हो, बारशाचं निमंत्रण ना? अगदी बरोबर हेरलं ताई साहेबांनी. बारशाचं निमंत्रणच घेऊन आलोय आम्ही. पण हो, बारशाला येताना आपण एकट्यानं नाही तर महाराज साहेबांनाही सोबत घेऊन आपल्या पायांची पायधूळ शिरकाणला झाडावी अशी इच्छा आहे आमची. दादासाहेब, स्वराज्याच्या सीमेवर दुश्मनांच्या फौजा ठाण मांडून असताना महाराज साहेबांना आम्ही शिरकाणाला येण्यासाठी भरीस घालावं हे योग्य वाटत नाही आम्हाला. दुश्मन फौजांची चिंता नसावी ताईसाहेब. सीमेवरच्या मुघल फौजा रोखून धरल्यात आम्ही वतनदारांनी. चुकता आहात शिर्के, चुकता आहात. मुजरा राजा. गणोजी, स्वतःला वतनदार समजण्याची गफलत करू नका. आजपर्यंत या हिंदवी स्वराज्यात आबासाहेब वा आम्ही देखील अद्याप तरी कोणत्याही सरदारांना वतन दिलेली नाहीत. हो, आम्ही हे पक्क जाणतो की स्वराज्याच्या सीमेवर मुघल फौजा रोखून धरणारे स्वराज्याचे शिलेदार हे वेगळेच आहेत. आपण आणि आपले कुटुंबीय मात्र चिंता बाळगता आहात ती फक्त आणि फक्त आपल्या स्वतःच्या वतनांची. झूट महाराज साहेब. आमची इमानदारी फक्त स्वराज्यासोबत आणि ती सर्वसाक्षी आहे. असं बोला गणोजी. आपले चुलत बंधू कान्होजी शिर्के कोणत्या इमानापायी जाऊन मुघलांना मिळाले? हो,
या घडीला आपण स्वतः शिरकाण सोडून इथे आम्ही सांगतो, दादासाहेब बारशाचं निमंत्रण घेऊन आलेत. राणीसाहेब आपणास ठाऊक नाही, बारशाचं निमंत्रण हे फक्त निमित्त. गणोजी आले आहेत ते फक्त आणि फक्त वतनांची मागणी करण्यासाठी. बरोबर आहे ना गणोजी? बोला. नाही. हो खरं आहे ताईसाहेब. दादासाहेब. गणोजी, तुमच्या सारखा स्वराज्यातील प्रत्येक जण केवळ आपल्याच वतनाचा विचार करू लागला तर मग काय गत होईल या हिंदवी स्वराज्याची? स्वराज्यानंतर आधी आम्हाच आमचं वतन हवं, आणि आपण नाही दिले तर काय? नाही दिले तर काय गणोजी? महाराज आपणास ठाऊक नाही, पण मुघलांनी आम्हास मोठ्या मुलकाची वतनदारी देऊ केली आहे. निघा तुम्ही गणोजी, यापुढे आम्हास तुमचं तोंड देखील बघायचं नाही. काल परवाचे ते मुघल, त्यांचा जर तुम्हास एवढा कळवळा येत असेल तर मग जा खुशाल, जा त्या मुघलांबरोबर. शिरक्यांना अद्दल घडवण्याची ताकद आहे आमच्या मनगटात. महाराज, जर आम्हास वतन बऱ्या बोलानं मिळालं नाही तर त्याचे परिणाम लय वांगाळ होतील. गणोजी, तुम्हास वतन देऊन या स्वराज्यातील गोर गरीब जनतेवर अन्याय होऊ देणार नाही. निघा तुम्ही, सामोपचार संपला. वतन न मिळाल्यामुळे गणोजी रागाने लाल होऊन निघून जातात. ते सरळ औरंगजेबाच्या छावणीतच, आणि संभाजी महाराज मुठभर मावळ्यांसोबत संगमेश्वर येथे आहेत ही खबर ते औरंगजेबास देतात. सख्खा मेहुणा वतनापायी पक्का वैरी निघतो. संभाजी महाराज संगमेश्वरात आहेत ही बातमी मिळताच मुकरब खान त्याचं हजारोंचं सैन्य घेऊन संगमेश्वरला निघाला. खंडोबल्लाळ जी राज. इथं आलेल्या सर्व गोरगरीब जनतेच्या अर्जांची नीट छाननी करा आणि त्यांना योग्य न्याय मिळेल असं पहा. राजा घात झाला. मालोजी बाबा, शांत व्हा. घात झाला. काय झालं? काय गडबड झाली? राजा वैरी घाट ओलांडून संगमेश्वरावर चालून येतोय आणि सैन्य बी बरंच आहे. राजा निघा, तुम्ही निघा. नाही मालोजी, नाही. तुमच्या थकल्या खांद्यांवर स्वराज्याची जबाबदारी सोपवून जायला आम्ही राजे झालेलो नाही. मरूही इथंच आणि झुंजूही इथंच, पण रण सोडून जाणार नाही. तर मग तुम्हासनी खंडोबाची आण आहे. निघा राजा, निघा. हो राजाजी, आपण निघावं. आम्ही आहोत इथं. नाही कवीजी, नाही, कदापि नाही. अहो, या तलवारीनं कित्येक मुंडकी छाटली, फिरंग्यांवर जरब बसवली. ती तलवार आम्ही म्यान करू म्हणतात? नाही, आता ते होणे नाही. हर हर क्यों संभा? अब कैसे मिजाज है तुम्हारे? गिधाडांच्या थव्यात आणि लांडग्यांच्या कळपात असावे तसे. अभी भी इतनी गर्मी? फेंक दो हथियार. सब्र करो इजलास, सब्र करो. ये मराठे शौक से हथियार नहीं छोड़ते. जकड़ लो इसे, पहले डाल दो जंजीरें इन हाथों में और जितनी जल्दी हो सके निकलो यहां से. अगर इन मराठों को पता चल गया तो इधर कब्र बना डालेंगे अपनी. चलो चलो इजलास. संभाजी राजे कैद झाले. मराठ्यांचा छत्रपती अडकला. फितुरीची चाल यशस्वी झाली. संभाजी राजे आणि कवी कलशांना कैद करून मुकरब खान आणि इगलास खान निघाले.
त्यांनी संगमेश्वर ते बहादूरगड हे 350 मैलांचं अंतर अवघ्या 4 दिवसातच चालत पार केलं. कुत्र माग लागल्यासारखं पळत होते. पण दुर्दैव मराठ्यांचं. सर्वांना कळेपर्यंत संभाजी महाराजांना बहादूरगडावर नेण्यात आलं. हुजूर हुजूर हुजूर, संभा पकड़ा गया, मराठा संभा भोसला पकड़ा गया हुजूर. बदतमीज, सुबह सुबह शराब पी के आए हो क्या? सर काट देंगे अगर ऐसा मजाक किया तो. जी मजाक नहीं हुजूर, मजाक नहीं. मुकर्रब खान और इखलास खान ने संभा को जकड़ लिया है. उन दरिंदों की बारात अब आती ही होगी हुजूर. या अल्लाह, या अल्लाह, तेरा लाख लाख शुक्र है. आखिरकार काफर का बच्चा संभा मिल ही गया. अब दिखाएंगे उसे, लाया जाए उसे शानो शौकत से हमारे सामने, पहना जाए तख्ता गुलाम. आतापर्यंत ज्यांनी आपल्या खांद्यावर मराठी तख्त पेलून धरलं, त्याच संभाजी राजांच्या खांद्यावर तख्ता कुलात चढवण्यात आल्या. विदूषकी झबली घालण्यात आली आणि साखर दंडांनी जखडून आणि निघाली धिंड वाजत गाजत. गगनात नवसळे सौदामिनी साक्षात, गगनात नवसळे सौदामिनी साक्षात. मरणास जिंकिते मर्द मराठी जात, मरणास जिंकिते मर्द मराठी जात. गगनात नवसळे सौदामिनी साक्षात, मरणास जिंकिते मर्द मराठी जात, मरणास जिंकिते मर्द मराठी जात. यवनांचा पडता वेढा धाकके वढा खवळले रक्त, यवनांचा पडता मरणास जिंकिते मर्द मराठी जात. जो राजा मराठा मानी रयत तन्मणी भडकती ज्वाळा, जो राजा मराठा मानी रयत तन्मणी भडकती ज्वाळा. हा अंतकाल की असे दिव्य सुरुवात, हा अंतकाल की असे दिव्य सुरुवात. मरणास जिंकिते मर्द मराठी जात, मरणास जिंकिते मर्द मराठी जात. संभा, झुक जाओ आलमपना के सामने. राजा है वो, झुकेंगे नहीं, झुकाएंगे. खामोश, चुप, एकदम चुप. याद रख, कैद में है तू. चुप रहो इस आलमपना के दरबार में. सबूर असद सबूर. अरे बहुत कुछ पूछना है इसे. 9 बरस का था तब मिला था हमें आगरा में, और हमने पूछा था क्यों रे संभा, डर नहीं लगता हमारा? तो इसने जवाब दिया था हमें किसी से डर नहीं लगता, लेकिन हम
तुम्हारी वजह से सबको डर लगता है। सच कहा था ना काफर ने, कभी कलेजों को ठंडक नहीं मिलने दी इसने, लेकिन अब नहीं। अल्लाह की मेहरबानी, आज कैद में है तू हमारे। या अल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह। कवी जी राजन, काही काव्य सुचते का हे दृश्य पाहून तुम्हाला? होय राजन, का नाही, ऐका। ऐकवा कवीजी। राजन तुम हो सांझे, खूब लड़े हो जंग, देख तुम्हारा तेज, तखत त्यजो औरंग, तखत त्यजो औरंग। बहुत खूप कवीजी, याचा अर्थ समजला आम्हास पाहून हा औरंगजेब बादशाह तख्त त्याजून गुडघे टेकून बसलाय। आणि काय हवंय आपल्याला? संभा, कापर के बच्चे, याद रख, कैद में है तू हमारे। औरंग्या, वाघ जरी जंगलात असला तरी आणि पिंजऱ्यात असला तरी तो वाघच असतो। दगाबाजी करून पकडलेस तू आम्हाला, पण विसरू नकोस, तू आमच्याच मातीत उभा आहेस आणि इथंच तुझी माती करू आम्ही। गर्मी हो आहे गर्मी, आणि तुझी कबर खोदल्याशिवाय ती थंड नाही व्हायची। तुमची आवाज हमें बिल्कुल पसंद नहीं है। अरे औरंग्या, विसरलास काय तू? तुझ्याच दरबारात आवाज चढवून बोलणाऱ्या वाघाचे बछडे आहोत आम्ही। क्या खिलाते हैं ये मराठे अपने बच्चों को? क्यों नहीं पैदा हुआ ऐसा एक भी शख्स हमारे जमाने में? अरे औरंग्या, कसा जन्मेल तुझ्या पोटी संभाजी? तख्तासाठी स्वतःच्याच बापाला विष देणारा तो, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्ल करणारा तो, मग कसा जन्मेल तुझ्या पोटी संभाजी? अरे हा संभाजी जन्मेल तो शिवछत्रपतींच्याच कुशीत आणि सह्याद्रीच्या मुशीत। वाघाची बछडी वाघाच्याच पोटी जन्म घेतात, तुझ्या सारख्या गिधाडांच्या पोटी नाही। खामोश काफर, खामोश, मुंह बंद रख अपना। और बता, बुरहानपुर के लूट का छुपाया हुआ शाही खजाना कहाँ है? और बता हमें, हमारे कौन से सरदार शामिल हो गए तुझे? सच बता दे संभा, सच बता दे। अरे बड़ी जागीर देंगे तुझे, जान बख्श देंगे हम तेरी। रक्तासाठी रक्तावर उलटणारी औलाद नाही आमची। संभा, तुझे तेरी जान प्यारी है या नहीं? अरे हट! अरे मुकर्रब खान, पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासमोर कुत्रीही गुरगुरायला लागतात। हे साखळदंड सोड, मग कळेल तुला कुणाची जान जोखमीवर आहे ते। छोड़ दो तुम्हें, ताकि फिर से हम पर वार कर सको। अरे वार केला तरी छाताडावर करेन, तुझ्यासारखा पाठीवर नाही करणार। सच बता संभा, वरना तुझे ऐसी मौत देंगे कि जमीन और आसमान भी कांप उठेगा। अरे हट औरंग्या, मरणाची भीती कुणाला दाखवतोस? करून करून काय करशील रे तू? आमचा जीवच घेशील ना? छत्रपती शिवराय नावाच्या वाघाचे छावे आहोत आम्ही, छावे। जगूही इथंच आणि मरूही इथंच, पण लक्षात ठेवा औरंग्या, आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून हजारो संभाजी जन्माला येतील आणि याच मातीत तुझी कब्र खोदते। हर हर महादेव, हर हर महादेव।
हौल बिला कुव्वत, या अल्लाह। इस्लाम के रखवालों, ले जाओ इसे हमारी नजरों के सामने से और निकाल दो इसकी मगरूर आंखें तपती सलाखें डालकर। इसकी आंखें हमें जलाती बहुत है, या अल्लाह। और खींच लो इसकी नापाक जुबान, ये बोलती बहुत है। उधेड़ दो इसकी चमड़ी और बताने से इनकार कर दे तो काट डालो इसका सर। जाओ। इतने कोड़े बरसाओ कि इनकी चीखें आलमगीर जहां तक पहुंचनी चाहिए। बांध दो उसे। मुकर्रब खान, तेरे उस आलमगीर बादशाह से कहना, शेर दहाड़ता है, चीखता चिल्लाता नहीं। देखते क्या हो, बरसाओ कोड़े इन पर। जब तक इनकी रुख का अपना उठे, बरसाओ, मार दो उन्हें। मार दो। कौन है ये? उस कवि को लेकर आओ। क्या हाल बना दिया है कनौज के बेचारे हमारे ब्राह्मण का। इखलास, ये कवि है, शेरो शायरी करते हैं, संभा का दिल बहलाता है। गलती वो जिद्दी संभा करे और भूखते हमारा बेचारा कविराज। इसलिए हमने फैसला किया है कि हम इस नेक इंसान को रिहा करते हैं। इसके बदले में हमें क्या करना होगा औरंगजेब? एक मामूली काम, संभा से फरमान लिखवा लो कि हमने सारे किले मुगल सल्तनत के हवाले कर रहे हैं। इसके बदले में हम तुम्हें मालामाल कर देंगे, कनौज में अच्छी खासी जागीर देंगे। आलमगीर, बहुत बढ़िया बात की आपने। इससे बेहतर तो हंसते हंसते शंभू राजा के साथ अपनी जिंदगी कुर्बान कर देंगे कि कैलाश पर शिव शंभू, गगन में तो सूरज का राज है, वैसे ही धरती पर शंभू राजा का प्रताप है। मौत मुगलों की है, मौत मुगलों की है, हिंदुओं की आन है, स्वराज की शान है। वैसे तो मुगलों के शीश काट के रख देंगे। हमारे शंभू राजन के तलवार की ऐसी धार है, हमारे शंभू राजन तलवार की ऐसी धार है। नहीं समझे इसका अर्थ? रहने दो, शंभू राजा की तलवार ही तुम्हें समझा देगी। बस एक पल के लिए, बस एक पल के लिए शंभू राजा को आजाद कर दो। अपना सिर शंभू राजा के चरणों में तड़पता हुआ पाएगा तू। हाँ, तू तड़पता हुआ पाएगा अपना सर। बहुत तेज धार है इस कवि की जुबान में। मेरी सुनाई हुई हर एक सजा की शुरुआत पहले इस शायर पर करना। जाओ। बांध दो इसे। कविराज, कविराज बोला।
ये क्या बोलेगा? बादशाह सलामत इसे रिहा करने वाले थे, लेकिन ये नामुराद उन्हीं को ही बेइज्जत कराया। अब भुगतेगा इसकी सजा। राजे, आपण खूपच महान आहात. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या धोरणाचा अवलंब करणारा, गोर गरीब जनतेची सेवा करणारा, प्रत्येक धर्माचा सन्मान करणारा आणि माझ्यासारख्या उत्तरेतून आलेल्या ब्राह्मणाला अष्टप्रधान मंडळात सामील करून घेणारा आमच्या ह्या संभाजी राजासारखा दुसरा राजा होणे नाही. महाराज, तुमच्यासारखा राजा स्वराज्याला लाभला, आम्हाला लाभला, हे आमचं सौभाग्यच. आता या आमच्या आयुष्याचं जे काही व्हायचं असेल ते होऊ दे महाराज, आणि ते आपल्या सोबतच होईल महाराज. जगदंब जगदंब. कविराज, आजपर्यंत आपण बरीच काव्य रचलीत, पण या घडीपासून आपण आता महाकाव्य रचूया. महाराज, कविराज, आजपासून आपण मृत्यूचा आनंदोत्सव साजरा करूया. प्राण गेले तरी बेहत्तर, पण कविराज, तोंडातून उफ आणि डोळ्यातून अश्रू आता यापुढे निघता कामा नयेत. जी राजन. जगदंब जगदंब. बस करो, बहुत हुआ. बादशाह सलामत के हुक्म की शुरुआत की जाए. काट तो इसकी जुबान. हिंदुस्तान के बादशाह से जुबान लड़ाता है. उखाड़ दो इस काफिर के नाखून. -13 डिग्री जाणार आहे. आपली इथली थांबकी
कुठं निघालाय तुला तर काय गाडी आहे मोठी त्यामुळे काय रिलॅक्स. तुम्हारे दोस्त की जुबान काटनी पड़ी हमें, बहुत अफसोस हुआ. हम फिर कहते हैं हमारे साथ मिल जाओ, इस्लाम कबूल कर लो. औरंगजेब, यह संभाजी 1000 बार जिएगा, 1000 बार जिएगा और 1000 बार मरेगा, मगर हिंदू धर्म नहीं छोड़ेगा. धर्म मतलब आस्था, और आस्था कभी बदली नहीं जाती. औरंगजेब, देख देख हमारी आंखों में, देख, इसमें तुझे मौत का डर नहीं. मां जगदंबा और छत्रपति शिवाजी महाराज दिखेंगे. देख देख. मुकरफ का आग तो आज भी जल रही है इन आंखों में. बुझा दो इन्हें और काट दो इसकी जुबान. संभा में जितना जुनून है उतना ही तेज उसका दिमाग. अकबर को पनाह देकर उसने हमें और सभी हिंदू राजाओं को अपनी ताकत का एहसास दिलवाया. सिख, राजपूत और सारी हिंदू कौम को अपनी तरफ करके उसने हमें और मुगल सल्तनत को खत्म करने की साजिश की है. जी आलम पनाह. या खुदा, अगर हर मराठा संभा जैसा होगा तो हम दक्खन में कभी राज नहीं कर पाएंगे, कभी नहीं. इसलिए संभा का मरना बहुत जरूरी है. जाओ जाओ, उन काफिरों के जिस्म के इतने टुकड़े टुकड़े कर दो कि दूसरा संभा पैदा ना हो. जाओ, खत्म करो उन काफिरों को. जाओ.
तुळा संगमनाचा गंध आला. मान्यवरांच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या आगमनाने सोहळा हा धन्य झाला. सोहळा हा धन्य झाला. Every program's last flower is out of thanks and all good things come to an end. With great honor, I take the opportunity to thank our dignitaries.